राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे एक बटाटा आहे. त्या बटाट्याचा समोसा केला जाऊ शकतो, पराठा केला जाऊ शकतो, चिकनमध्ये टाका, मटनमध्ये टाका. तो जिथे तुम्ही टाकाल, ज्या रेसिपीमध्ये टाकाल त्यामध्ये फिट होतं, असं प्रफुल्ल पटेल काही वर्षांपूर्वी बोलले होते. प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं होतं की राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा ही सत्ता आहे आणि सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही करू शकतो, कारण सत्तेमध्ये राहून लोकांची कामं करता येऊ शकतात आणि हीच या पक्षाची फिलॉसॉफी आहे. याच फिलॉसॉफीसाठी या पक्षामध्ये सगळेजण आलेले आहेत आणि टिकलेले आहेत आणि म्हणूनच स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सातत्याने सत्तेमध्ये राहिला आणि ज्या वेळेला विरोधी पक्षामध्ये राहिला त्यावेळेलाही या पक्षाचं एकूण राजकारण धोरण हे सत्तेसोबत राहण्याचं होतं आणि म्हणूनच आपण पाहिलं की न मागता भारतीय जनता पक्षाच्या सरकारला सपोर्ट करणं असेल किंवा त्यांना बाहेरून पाठिंबा देणं असेल, या सगळ्या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या. नागालँडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारला सपोर्टही केला राष्ट्रवादी काँग्रेसने. तर अशा पद्धतीचं एकूण भूमिका या पक्षाची नेहमीच राहिलेली आहे आणि तरीसुद्धा सेक्युलर विचारधारेचे सगळ्यात मोठे पाईक रक्षक असं म्हणून शरद पवारांची स्वतःची एक वेगळी भूमिका आणि ओळख आहे. शरद पवार आपल्या या राजकारणातल्या सगळ्यात शेवटच्या दिवसांमध्ये आपण म्हणूयात की त्यांचं वय पाहता की आता ते राजकारणातून निवृत्त होण्याचे त्यांनी स्वतःचं मतसुद्धा बनवलं होतं. या सगळ्या राजकारणातल्या शेवटच्या दिवसांमध्ये आपली ही भूमिका सेक्युलर विचारधारेबरोबर आपण कायम आहोत आणि आपण सेक्युलर विचारधारेच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही अशा भूमिकेशी प्रामाणिक राहून जगण्याचा प्रयत्न करतायत, असं एकूण साधारण गेल्या काही दिवसांपासूनचं चित्र होतं. सुप्रिया सुळेसुद्धा या मतांशी ठाम होत्या की भारतीय जनता पक्षाशी तडजोड आता नको करूयात आणि जेवढं शक्य असेल तेवढं विरोधी पक्षामध्ये राहण्याची आपली जबाबदारी पार पाडूयात. मात्र शरद पवारांची स्वतःची हीच भूमिका होती की भारतीय जनता पक्षापासून उचित दूरी ठेवून आपण विरोधी पक्षांबरोबर राहायला पाहिजे. मात्र अजित पवारांची वेगळीच गोची होती. इतकी वर्ष शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम केल्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदार एकवटले होते. अनेकांना असं वाटत होतं की सातत्याने पक्षावर प्रहार होत आहेत, पक्षावर आरोप होत आहेत, पक्षातील नेते जेलमध्ये जात आहेत आणि सगळ्यात जास्त आरोप, सगळ्यात जास्त कारवाई राष्ट्रवादी काँग्रेसवरच होते. आणि अशा वेळेला पक्षाला एक शिल्ड पाहिजे, एक ढाल पाहिजे. ही ढाल आपण जर सत्तेसोबत राहिलो तरच मिळू शकेल आणि अजित पवारांच्या एकूण आपण म्हणूयात की प्रभावाखाली आलेल्या आमदारांची संख्या ही 40च्या आसपास पोहोचली. मध्यंतरी शरद पवारांनी एक एक्सरसाइज केली होती. त्यांनी सर्व आमदारांना फोन केले होते आणि त्यांना विचारलं होतं की भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये आपली काय भूमिका असली पाहिजे. शरद पवारांनी ज्या वेळेला सगळ्या आमदारांना फोन केले त्यावेळेला बहुतेक सगळ्या आमदारांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेलं जास्त संयुक्तिक ठरेल, भारतीय जनता पक्षावर आपण सरकार बनवलं पाहिजे. शरद पवारांची तयारी नव्हती, मात्र त्यांनी सांगितलं की मी निर्णय याबाबतीत सकारात्मक निर्णय तुमच्या मनात असल्याप्रमाणे निर्णय घेतो, मात्र काही दिवस थांबा, मला 10-12 दिवस द्या. याच मधल्या काळामध्ये शरद पवारांनी आपल्या आत्मकथेचं प्रकाशन केलं आणि तिथे सुधारित आवृत्ती जी आली आणि त्यामध्येच त्यांनी राजकारणातून निवृत्त राजीनामा देण्याची घोषणा केली. त्याच्यानंतर पुन्हा चित्र बदललं, पुन्हा काही दिवस गेले आणि त्याच्यानंतर अजित पवारांना सुद्धा थोडं बॅकफूटवर यावं लागलं. सगळ्यांना असं वाटलं होतं की शरद पवार सांगतील की ठीक आहे, मी आता बाहेर पडतो आणि तुम्ही निर्णय घ्या, भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं की काय करायचं हा निर्णय तुम्ही घ्या. मात्र हा सगळ्यांसाठी असा धक्का होता की शरद पवारांनी त्या दिवसाच्या निर्णय प्रक्रियेला काही महिने पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला. याच काळात सुप्रिया सुळेंच्या कार्याध्यक्षपदी नेमणूक झाली. प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष करण्यात आलं. सुप्रिया सुळेंना महाराष्ट्राचा प्रभारी करण्यात आलं. पण त्यानंतर जयंत पाटलांना काढण्यात आलं नाही. अजित पवारांना असं वाटायला लागलं की आता ह्या सगळ्या स्थितीमध्ये आपलं अस्तित्व जर टिकवून ठेवायचं असेल तर पक्षाची धुरा तरी आपल्या खांद्यावर असली पाहिजे. म्हणून त्यांनी पहिल्यांदाच आजपर्यंत अजित पवारांनी कधीही जाहीररित्या स्वतःच्या पदांच्या बाबतीत, अधिकारांच्या बाबतीत कधीही वाच्यता केली नव्हती. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली त्यांनीच आपल्याला सगळं काही दिलेलं असल्यामुळे आपण मरेपर्यंत शरद पवारांच्या नेतृत्वाखालीच राहू अशी त्यांची भूमिका होती. आणि म्हणून ज्या वेळेला पक्षामध्ये आपल्याला काही जबाबदारी मिळताना दिसत नाही आणि मग एवढ्या सगळ्या आमदारांची जे भावना आहेत, अपेक्षा आहेत, त्यांचं काय करायचं या सगळ्या दबावापोटी त्यांनी आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये नाराजी व्यक्त केली की वर्षानुवर्ष वय झालेली लोकसुद्धा युवक अध्यक्षपदी राहतात, मुंबईचा अध्यक्ष नेमला जात नाही. अरविंद केजरीवाल सारख्या नवीन आलेल्या पक्षाला
या देशामध्ये 2 ठिकाणी आपली मुख्यमंत्री बसवता आले, मात्र शरद पवारांना इतक्या वर्षात महाराष्ट्राचं एक हाती मुख्यमंत्रीपद घेता आलं नाही आणि बाकीचे लोक जे लोक काम करत नाहीत, फक्त मिरवत आहेत आणि त्यांच्या हातात हा पक्ष आहे, तर त्यांना काहीच वाटत नाही असं म्हणून अजित पवारांनी थेट नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पक्षामध्ये बदल होतील असं अजित पवारांना वाटलं होतं, मात्र ते झाले नाहीत. आता शरद पवार असं सांगतात की 7 तारखेला बैठक होती, त्यामध्ये हे होणारच होते बदल, पण त्याआधीच काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला. हा जर बदल झाला असता आणि त्यानंतर हा निर्णय घेतला असता तर तो शरद पवारांना मान्य होता का? तर मला असं वाटतं की हा निर्णय शरद पवारांना मान्य होता. भारतीय जनता पक्षाबरोबर आपले सगळे सहकारी जायची भूमिकेत आहेत हे शरद पवारांना माहिती आहे. शरद पवार जे UPAचं नेतृत्व करण्याची किंवा UPA सोबत राहण्याची जी एकूण रणनीती बनवून आहेत, त्याच्या बरोबरीने इतर सगळ्या लोकांची सहमती नाही. राज्याच्या राजकारणामध्ये वेगळा निर्णय घेतला पाहिजे असं राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या सगळ्या लोकांचं मत होतं. त्याबरोबरीनेच उद्धव ठाकरे ज्यावेळेला स्वतःचं सरकार वाचू शकले नाहीत, पक्ष वाचू शकले नाहीत, कोविडच्या काळामध्ये ते मंत्रालयात गेले नाहीत आणि त्या उपर जाऊन हे महाविकास आघाडी सरकार टिकवण्याची जबाबदारी अजित पवारांनी घेतली. त्यावेळेला मंत्रालयात ते रोज जाऊन बसायचे आणि सरकार चालवण्याचं काम करायचे. अशा वेळेला उद्धव ठाकरेंमुळे एकूण महाविकास आघाडीचं नुकसान होईल असा सुद्धा कयास महाविकास आघाडीतल्या अनेक लोकांचा होता. उद्धव ठाकरेंची सहानुभूती ही केवळ मुंबईपुरतच राहील आणि इतर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष, हिंदुत्वाचा अजेंडा, त्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड या अशा सगळ्या निवडणूक अजेंड्यामुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसेल NCPला असं अजित पवार आणि त्यांच्या सहकारी आमदारांना वाटत होतं. आणि यातूनच अजित पवारांचं हे बंड आणखीन बळावत गेलं की जर लोकसभा आणि विधानसभेमध्ये जर लोक निवडूनच आली नाही तर महाविकास आघाडीचं करायचं काय? जरी सहानुभूती असली तरी एकूण ज्या पद्धतीचा इमोशनल अजेंडा, राम मंदिराचं उद्घाटन असेल, त्याच्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड असेल, या अजेंड्यापुढे कुठल्याही पद्धतीने कुठलाही पक्ष टिकणार नाही असं अजित पवारांचं असेसमेंट होतं. मी रणनीती वगैरे काही बनवत नाही, जे असेल तो थेट निर्णय घेतो असं अजित पवार मध्यंतरी बोलले होते. आणि त्यानंतर अजित पवारांची ही सगळी जी काही जमवाजमव होती ती सुरू झाली होती. आजसुद्धा त्यांनी जो निर्णय घेतला तो असा तडकाफडकी घेतलेला निर्णय वाटत असला तरी मागच्या काही दिवसांमध्ये याची जमवाजमव झालेली होती आणि आकडासुद्धा त्यांच्या सोबतीने होता. आता शरद पवार काय करणार? शरद पवारांनी सांगितलं की मी आता मैदानात उतरेन आणि मी लढेन. ते साताऱ्यात जात आहेत, पावसाळा आहे. साताऱ्याने शरद पवारांना नवीन उभारी दिली होती, पक्षाला नवीन पालवी दिली होती. साताऱ्याला जाऊन शरद पवार पुन्हा एकदा तिथे लोकांमध्ये जातील, बोलतील आणि पक्षाला नवीन एक दिशा द्यायचा प्रयत्न करतील. पण अशा याच्यामध्ये दुविधेमध्ये असलेला हा पक्ष आहे. पक्षाचं अर्ध नेतृत्व अजित पवारांच्या सोबत आहे, अर्ध विरोधी पक्षात असेल. ह्या सगळ्या लढाईमध्ये NCPची तीच गत होणार आहे का जी शिवसेनेची झाली, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेची, की उद्धव ठाकरेंकडे शेवटी पक्षही उरला नाही, चिन्हही उरलं नाही, सगळे नेते गेले, आमदार गेले, खासदार गेले. आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रातले 2 मोठे पक्ष आता आपण अतिशय दुर्बळ अवस्थेमध्ये आता पाहत आहोत. पण भारतीय जनता पक्षाची ही काही रणनीती आहे की पक्षच फोडायचा आणि सगळे नेतृत्व ताब्यात घेऊन टाकायची, ही जर सक्सेसफुल होत जाईल आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याला मला असं वाटतं की जास्त कारणीभूत आहे, त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये अशाच पद्धतीने पक्ष फोडले जातील असं बोललं जात होतं, त्याचं चित्र आता आपल्याला बघायला मिळतं आहे. आता जयंत पाटलांच्यावर नाराजी होती. जयंत पाटील सर्वाधिक काळ आता अध्यक्ष होते, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढत नाही अशी तक्रार होती. जयंत पाटलांनी आता सांगितलेलं आहे की मी शरद पवारांच्या सोबतच राहणार आहे. जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली कदाचित पुन्हा या निवडणुका लढण्याची मोड बांधली जाईल. जयंत पाटलांचा एकूण पक्षाचा प्रभाव, ते मॅनेजमेंट त्यांचं चांगलं असल्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या स्तरातले नवीन घटक जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र आमदार त्यांच्यासोबत नाहीत. यूथ कनेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांनी मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र तरीसुद्धा आमदार त्यांच्यासोबत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आमदार शेवटी पवारांच्या सोबत राहणार, ते अजित पवार असतील नाहीतर शरद पवार असतील. पवार ह्या आडनावाच्या शील्डखाली आमदार राहणार आणि शरद पवार नेमकी काय भूमिका घेत आहेत? त्यांनी आजही जी भूमिका घेतलेली आहे ती खुलेआम विरोधाची भूमिका नाही. त्यांनी मोदींची तारीफ केलेली आहे की मोदींनी आरोप केला NCPच्या लोकांवर आणि आज त्यांनी सत्तेत सहभागी करून घेतले आणि यामुळे NCP आरोपमुक्त झालेली आहे.
ते एका अर्थाने मागच्या वेळेला ज्या वेळेला शपथ घेऊन अजितदादांवरचे सगळे आरोप स्वच्छ झाले होते, तसंच एकूण एन सी पीच्या सगळ्या नेत्यांवरचे आरोप आज स्वच्छ झाले. त्यामुळे एन सी पीला पुन्हा आणखीन झळाळी मिळालेली आहे. उद्या जर हे सरकार पुन्हा एन सी पीतले सगळे लोक पुन्हा माघारी फिरले तर कदाचित एन सी पीला आणखीन एक बूस्टर मिळून जाईल की ह्याच भाजपने आम्हाला क्लीन चिट दिलेली आहे, त्यामुळे आता आमच्याबरोबर तुमची कसली लढाई राहिलेली आहे. राज्याच्या राजकारणामध्ये अशा अनेक आता घडामोडी घडत आहेत. देवेंद्र फडणवीसांचं काय होणार आहे, एकनाथ शिंदेंचं काय होणार आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याची पण मला चर्चा करायची आहे. एकनाथ शिंदेंबरोबर सरकार बनून झाल्यानंतर अवघ्या एक वर्षामध्ये अशी काय घडामोड घडली की भारतीय जनता पक्षाला एक नवा भिडू घेण्याची गरज निर्माण झाली. आजच्या घडीला एकूण एकनाथ शिंदे यांचं जे काही 16 लोक आहेत एकनाथ शिंदेंच्या सोबतीचे, त्यांचं डिस्क्वालिफिकेशन राहुल नार्वेकर यांच्याकडे पेंडिंग आहे. त्याच्यावर जर निर्णय झाला आणि एकनाथ शिंदे डिस्क्वालिफाय झाले तर एकनाथ शिंदेचा अख्खा पक्ष हा भारतीय जनता पक्षाबरोबर मर्ज होऊ शकतो. त्याचबरोबरीने नवीन समीकरण होऊ शकतं. जर ब्राह्मणेतर मुख्यमंत्रीच पाहिजे असेल तर मग अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात. देवेंद्र फडणवीसांना पुन्हा बॅकसीट घ्यावी लागू शकते. किंवा भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री करायचा असेल तर अजित पवारांना भूमिका घ्यावी लागेल की ते देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करायला तयार आहेत. अशा वेळेला राज्याच्या राजकारणामध्ये ही नव्या घडामोडींची, नव्या समीकरणांची ही सुरुवात झालेली आहे. अजून हे राजकारण थांबलेलं नाही. अजूनही एकनाथ शिंदेंचं काय होणार आहे, देवेंद्र फडणवीसांचं काय होणार आहे, अजित पवारांचं काय होणार आहे, शरद पवारांचं काय होणार आहे, उद्धव ठाकरेंचं काय होणार आहे, असे अनेक प्रश्न आहेत. महाविकास आघाडीचं काय होणार आहे. काँग्रेस हा या सगळ्या घडामोडींमध्ये अजून तरी अनटच्ड आहे. पण काँग्रेसचेही 10 आमदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात होते आणि हा आकडा वाढूही शकतो. त्यामुळे येत्या पुढच्या काळामध्ये काँग्रेससुद्धा फुटू शकते अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि अशा वेळेला मिलीजुली सरकार, सर्वपक्षीय सरकार, असं सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकतं. अशी ही सुद्धा महाराष्ट्रामधल्या ह्या राजकारणाची एका वेगळ्या दिशेने वाटचाल होऊ शकते. आज जसं राज ठाकरेंनी म्हटलं की नेमकं महाराष्ट्रात काय चालू आहे, सगळा चिखल झालेला आहे, तशाच पद्धतीचा चिखल हा महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडे आपल्याला दिसतोय. त्याच्यामध्ये कमळ फुलताना दिसतंय. आता हे कमळाचं पीक वाढत जाणार आहे की ते खुरपलं जाईल हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईल. पण सध्या तरी आजची परिस्थिती अशी आहे की कुठल्याही पक्षाला शाश्वती नाही की त्यांचा पक्ष राहील, टिकेल आणि तिथल्या पक्षातले जे नेते आहेत ते त्याच पक्षामध्ये कायमपर्यंत राहतील. ही शेवटी विचारधारेची नाही तर सत्तेची लढाई आहे. कार्यकर्ते मात्र होरपळले जातात. आज ट्विटरवर पाहिलं तर अंधभक्तांची पूर्ण गँग आज गायब होती. त्यांना काय बोलावं तेच कळत नव्हतं. जे लोक अजितदादांचे समर्थक होते त्यांना आज काय बोलावं तेच कळत नव्हतं. त्यामुळे ट्रोल गँग असतील, इकडचे तिकडचे IT सेलवाले असतील, ते सुद्धा आज कन्फ्यूज आहेत. माझी त्या सगळ्या लोकांना मनोभावे श्रद्धांजली की त्यांना नेमक्या काय भूमिका घ्याव्यात हे आज कळत नाही. त्यामुळे कोणाचंही अंधपणे अनुकरण करू नका. राजकारणामध्ये काही होऊ शकतं. नैतिकता, अनिकता हे राजकारणातले असे परवलीचे शब्द आता राहिलेले नाहीत. त्यामुळे राजकारणामध्ये येत्या पुढच्या काळामध्ये मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळेजण आपल्याला पुन्हा एकदा आमनेसामने दिसत आहेत. धन्यवाद.